मित्रांनो, मी आता कोची एअरपोर्टमधून उतरलेलो आहे आणि आता मी निघालो आहे मुन्नारकडे. तर हे दादा आपल्यासोबत आहेत. मिथुनदा नाम आहे इनका, मिथुनदा नाव आहे यांचं. यांच्या कॅबमधून आपण जात आहे. तर माझ्यासोबत माझी वाईफ आहे. मिथुनदा आपल्याला घेऊन जात आहे मुन्नार एक्सप्लोर करण्यासाठी आणि पूर्ण केरला ते आपल्याला एक्सप्लोर करणार आहेत. तर आता मी निघालो आहे कोचीमधून मुन्नारकडे आणि जाताना आपल्याला ऑन द वे 2-3 पॉईंट बघायला भेटतात, 2-3 वॉटरफॉल बघायला भेटतात. तर ते सगळे आपण जाता जाता एक्सप्लोर करणार आहे. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे पुढील पॉईंट येथे. या पॉईंटला जाण्यासाठी कोचीहून मी निघालेलो होतो आणि मुन्नारकडे जाताना आपल्याला ऑन द वे हा पॉईंट बघायला भेटतो. या पॉईंटचे नाव आहे चियापारा वॉटरफॉल. हा वॉटरफॉल खूपच सुंदर आहे आणि खूप उंचावरून पाणी पडतं. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. तर आता मी ऑन द वे स्पाइस गार्डन एक्सप्लोर करण्यासाठी निघालेलो आहे आणि मी आता पोहोचलो आहे मुन्नार स्पाइस गार्डन येथे. तर मित्रांनो, मी आता स्पाइस गार्डनकडे निघालेलो आहे आणि तुम्ही बघू शकता 100-100 रुपयाचे 2 तिकीट मी काढलेले आहे गार्डन एक्सप्लोर करण्यासाठी. गुड आफ्टरनून. आप लोग कहाँ से सर? हम लोग मुंबई से है. पहले ये देखिए, ये काली मिर्च का बेल, ब्लैक पेपर का बेल है. तो अभी ब्लैक पेपर बेल है. अभी ग्रीन कलर में है ना, वो ऐसे ही निकाल के धूप में ड्राई कर दिया तो विद इन अ वीक्स टाइम, इफ देयर इज अ ब्राइट सनलाइट, विद इन अ वीक्स टाइम इट गेट्स कंप्लीटली ब्लैक. दैट इज कॉल्ड ब्लैक पेपर. इसमें और 2 वैरायटी है. व्हाइट पेपर देखा होगा ना आपने, व्हाइट पेपर और ड्राई ग्रीन पेपर. तीनों एक ही स्पाइस है लेकिन प्रोसेस करने का तरीका अलग है. इसी स्पाइस से तीनों भी बनता है. हाँ, ऐसे ही निकाल के हार्वेस्ट करके ड्राई कर दिया तो सनलाइट में ड्राई करना, नहीं तो वो ब्लैक पेपर हो जाता है. ओके. इसमें आयरन, कैल्शियम, मैग्नीशियम कंटेंट है विच इज गुड फॉर द बॉडी इम्यूनिटी एंड स्ट्रेंथ. और ग्रीन पेपर कैसा बनाते हैं कि निकाल के एक दिन विनीगर में डाल के रखता है और उसके बाद ड्राई कर दिया तो वो ब्लैक नहीं हो जाता है. ऐसे ही निकाल के ड्राई कर दिया तो ब्लैक हो जाता है. विनीगर में डाल के ड्राई कर दिया तो वो ग्रीन कलर ही रहता है लेकिन ड्राई हो जाता है. और इसका ये बेल है, इसका स्ट्रॉन्ग बॉडी नहीं होता है. किसी भी पेड़ में चढ़ सकता है. ये पेड़ के ऊपर चढ़ा है. किसी भी पेड़ में चढ़ सकता है. बेल देखो, उसका उतना ही मोटा नहीं होता है. You have to dry it up, then roast it. Dry, roast and then crush. Then powder. Yeah. ओके. मित्रांनो, हे कॉफीची बीज बनवण्याची प्रोसेस होती की ह्याची जे फळं असतात ते पिकल्यानंतर लाल होतात आणि त्यानंतर ती वाळवली जातात आणि ते वाळवल्यानंतर त्याचे बी जे निघतात त्याचे 2 पार्टमध्ये निघतात आणि त्या बीला नंतर रोस्ट केले जाते आणि त्याची पावडर बनवण्यात येते. और ये है इलायची का पौधा, कार्डमम. इलायची का पौधा है. इसका 2 स्पेशलिटीज है. इट ग्रोस इन ट्रॉपिकल कंडीशन वेयर देयर इज कूल वेदर, basically hill stations, and it needs lot of shade. Under the sunlight, if you try to grow it, no, it doesn't grow properly. It dies off. It needs lot of shade, other tree shade, and it has got another specialty. 2 types of root this has got. So normally every plant has got root which goes into the earth and sucks whatever is required for the growth. Similarly, this plant leaves few roots from the earth to the air. These are all called aerial roots. ओके. In the aerial root, it gives a white color flower first, and when the flower dries and falls off, underneath every flower, 1 shell of cardamom will be coming like that, which is there in the picture. ओके. तर मित्रांनो, हे इलायचीचं झाड आहे. ते दादांनी सांगितल्याप्रमाणे हे झाड हे फक्त सावलीमध्ये वाढतं आणि ह्याला सावलीमध्येच ह्याला फक्त इलायची लागतात आणि हे हिल स्टेशनवरती फक्त बघायला मिळतं. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता मला इथं बाजूलाच हत्ती बघायला भेटलेला आहे आणि इकडे मस्त वेगळी हत्तीची सफारी चालू आहे. मला सुद्धा अतिशय मोह झालेला आहे हत्तीवरती बसण्याचा. पण मी सध्या स्पाइस गार्डन एक्सप्लोर करत आहे
हत्तीवरती मी नंतर बसेन. सध्या स्पाइस गार्डन मी एक्सप्लोर करत आहे. ये है कॉफी का प्लांट. यू कैन सी द कॉफी बेरी इधर इन ग्रीन इन कलर. सो दैट इज Okay. कच्चा, अभी पक्का नहीं हुआ है. पक्का होने से रेड कलर हो जाता है. ओके, ये कच्चा है, ग्रीन है, पकने के बाद में रेड होएगा, उसको रोस्टिंग करेंगे, उसके निकाल के ड्राई करना है. ड्राई करेंगे, फिर दो उसका मिनट- बीन्स निकल रहा है. हाँ, उसका आउटर स्किन निकल के जाता है, बीन स्प्लिट हो जाता है. ओके तो ड्राई करने से वो ग्रीन कलर में रहता है. बाद में रोस्ट करना है. रोस्ट करने से ब्राउन कलर हो जाता है. उसको पाउडर करके कॉफी बनता है. ओके. ये है कोको फ्रूट. यू कैन सी द ट्री व्हिच लुक्स लाइक पपाया. यस यस यस. दैट्स अ कोको फ्रूट. उसमें से हम लोग चॉकलेट बनता है. इसका अंदर का सीड निकाल के ड्राई करके पाउडर करके डार्क चॉकलेट, वो स्वीट नहीं होता है, प्योर डार्क चॉकलेट इसमें से बनता है. इसको कैसे बनाते हैं? So see when it becomes fully ripe, no, it becomes yellow color, full yellow color, like Okay. this in this picture, no. So that time we can harvest it and cut open the fruit. There will be Okay. lot of seeds, and there is a creamy pulp covering the seeds. That is very sweet. You can eat the creamy pulp, which is very sweet, but the seeds are not sweet. That seeds can be dried and powdered, then chocolates are made, dark chocolate. ओके Boost, Bonvita वगैरह इसमें से ही बनता है. ओके. तर मित्रांनो, हे कोकोआ आहे, हे पूर्ण पिकल्यावरती असं पिवळ्या कलरमध्ये होतं आणि त्याच्या बिया आहेत, त्या बियापासून नंतर चॉकलेट बनवण्यात येतं, डार्क चॉकलेट बनवण्यात येतं. Dark chocolates. आपण पोहोचलेलो आहे मुन्नार येथे. मुन्नार हे एक थंड हवेचे ठिकाण आहे आणि कोचीपासून साधारणतः एक 4 तास तर लागले होते मुन्नारला पोहोचण्यासाठी. आता मी पोहोचलेलो आहे कथकली आणि मार्शल आर्ट शो बघण्यासाठी. तर आता तुम्हाला मी दाखवत आहे की मार्शल आर्ट शो आणि कथकली शो कसा होतो. याचं तिकीट माझं काढून झालेलं आहे. तर चला तर माझ्यासोबत. मी दोन्ही पण शो घेतलेले होते. क्लासिकल डान्स म्हणजेच कथकली डान्स पण घेतलेला होता आणि मार्शल आर्ट शो पण घेतलेला होता. तर पर सीट 500 रुपीज तिकीट आहे आणि पाठीमागे बसलात तर 400 तिकीट आहे. पण मी पुढे बसण्यासाठी मी 500 रुपयाचे दोन्ही तिकीट घेतलेले आहेत. आता चला तर तुम्हाला दाखवतो की शो कसा आहे ते. And this is a part of activities.
गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे माझा मुन्नारमध्ये दुसरा दिवस. काल संध्याकाळी आपण कथकलीचा शो आणि फायर शो बघितल्यानंतर या रिसॉर्टमध्ये मी स्टे केलेलं होतं. या रिसॉर्टची रूम तुम्हाला मी आता दाखवतो. चला. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे पुढील पॉइंट येथे. या पॉइंटचे नाव आहे एरविकुलम नॅशनल पार्क. हा नॅशनल पार्क प्रसिद्ध आहे माउंटन गोटसाठी. या नॅशनल पार्कला जाण्यासाठी 200 रुपये पर हेड तिकीट आहे आणि आपल्याला सर्व ट्रान्झॅक्शन ऑनलाईन करायचे आहेत. कॅश अलाउड नाही आहे. आणि इथे समोर बस आहे आणि बसने आपल्याला हिलवरती घेऊन जातात. नॅशनल पार्क हा हिलवरती आहे. ऑन द वे आपल्याला खूप सारे चहाचे मळे लागतात आणि खूपच मस्त असा व्ह्यू भेटत आहे. बस आम्हाला घेऊन आता हिलपर्यंत आलेली आहेत आणि इथून पुढे आपल्याला वॉकिंग जायचं आहे. असा वरती डोंगरामध्ये रस्ता बनवण्यात आलेला आहे आणि या रस्त्याने पूर्ण वॉकिंग करत वरती जायचं आहे. आणि तुम्हाला जातानाच इथे माउंटन गोट्स खूप सारे बघायला भेटतात. आम्हाला देखील खूप साऱ्या माउंटन गोट्स बघायला मिळाल्या. आता मी आलेलो आहे पुढील पॉइंट येथे. या पॉइंटचे नाव आहे इको पॉइंट. या इको पॉइंटला जाण्यासाठी 10 रुपये पर हेड तिकीट आहे आणि इकडे बोटिंगची देखील सोय उपलब्ध आहे. आणि इथून तुम्हाला नदीचे खूप छान असं व्ह्यू मिळतं. नदीच्या पलीकडे तुम्ही बघू शकता जंगल एरिया आहे आणि नदीच्या या साईडला आपण उभे राहून तो जंगल पूर्ण बघू शकतो.
तर मित्रांनो, मी आता आलो आहे पुढील पॉईंट येथे. या पॉईंटचे नाव आहे मुत्तपत्ती डॅम. हा डॅम पण इको पॉईंटच्या जवळच आहे आणि या डॅमच्या वरून रोड जातो. आपल्याला त्या रोडवरूनच जायचं आहे आणि इथून तुम्ही डॅमचे खूप मस्त असा व्ह्यू बघू शकता आणि याचं बॅक वॉटर देखील बघण्यासारखं आहे. आता मी पुढील पॉईंट येथे आलेलो आहे. या पॉईंटचे नाव आहे फ्लॉवर गार्डन. फ्लॉवर गार्डनमध्ये पर हेड 60 रुपये तिकीट आहे. हे पूर्णपणे गव्हर्नमेंटने बनवण्यात आलेले असून याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारची फुले बघायला भेटतात. तर आता आपण फ्लॉवर गार्डन एक्सप्लोर करूया. आता मी पुढे आलेलो आहे हॉट एअर बलून येथे. हॉट एअर बलूनमध्ये तुम्ही संध्याकाळी सनसेट एक्सप्लोर करू शकता आणि इकडे जवळपास 1500 ते 2000 रुपये पर हेड हॉट एअर बलूनची प्राइस आहे आणि हे तुम्हाला एक साधारणतः 200 ते 250 फूट उंचापर्यंत घेऊन जातात, जिथून तुम्ही सनसेट एक्सप्लोर करू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.